महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला त्यांच्या गायनातून सर्व महाराष्ट्राला वेड लावलं त्या सौ कोमलताई करण पाटोळे यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताई पाटोळे यांचे या ठिकाणी स्टेजवर आगमन होत आहे। अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी त्यांच्या आवाजात वेड लावलं या ठिकाणी कोमलताई पाटोळे यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांना महत्त्वाची विनंती टाळ्याच्या गजरात कोमलताईचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। धन्यवाद धन्यवाद। स्वागतम सुस्वागतम। माजी सरपंच सौ अलकाताई हिंदोळे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो आणि कोमलताईंना सांगू इच्छितो चौकांचा हा रसिक प्रेक्षक आपल्याला या कार्यक्रमात मन भरून असा त्यातील आपली कला या ठिकाणी आपण बिनधास्तपणे या ठिकाणी सादर करावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो। पुनश्च या महागायिकेचं या महाकलावंताचं या सुमधुर आवाजाच्या गायिकेचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलंय त्यांचं नाव आहे भीमशंकर बाबूराव कटोरे साहेब, रमेश शिवाजीराव भोसले साहेब यांनी महिलांसाठी हाच कार्यक्रम आणला पाहिजे अशी जिद्द धरून ठेवली आणि शेवटी जय मल्हार ग्रुप यासाठी कार्यरत आहे। हा, महिलांना नाही जरी जागा पुरत असेल तर या वट्ट्यावर येऊन बसा। ज्यांना दिसत नाही त्यांनी या वट्ट्यावर येऊन बसा, म्हणजे महिला हितपर्यंत जरी आले तरी चालेल, काही टेन्शन नाही। पुरुष बांधवांनी लांबच राहायचं। या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे माझ्या बांधवांसाठी। मी तुमच्या गावामध्ये जळकोट मध्ये आलेली आहे आणि धार्मिक कार्यक्रम घेऊन आलेले आहे। आपल्या माता बहिणींनी कार्यक्रम ऐकावा, म्हाताऱ्या माणसांनी ऐकावा, तरुण बांधवांनी ऐकावा, लहान मुलांनी ऐकावा। असाच कार्यक्रम आगळा वेगळा सांस्कृतिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी मी घेऊन आलेले आहे। मग माझ्या कार्यक्रमामध्ये मी महिला मंडळ हिंदी मराठी चित्रपटाचे गाणे म्हणत नाही, लोकगीत लावण्या म्हणत नाही, पाहुणं जेवला का सुद्धा म्हणत नाही। ज्यांना कुणाला फरमाईश करायचं आहे त्यांनी फक्त देवीचं, खंडोबाचं, अभंग, गवळण, भक्तिगीत अशी फरमाईश करायची आहे। आणि ज्यांना कुणाला बक्षीस द्यायचं आहे
त्यांनी चिठ्ठीवरती नाव लिहायचं आहे आणि बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे. त्यांचं आदराने नाव घेतलं जाईल. बरोबर. या ठिकाणी वाघोबा सूचना संपल्या. संपले. कार्यक्रम कशा निमित्ताने आहे? खंडोबा यात्रेनिमित्त कार्यक्रम आहे म्हणलं. सुंदर असा गण सादर केला झाला आहे का नाही? मग गणा पाठोपाठ काय असते? ती धावपळ असते म्हणलं. अरे बाबा धावपळ काय कमी झाली का? काय झालं? अजून सुद्धा आमचं पंच कमिटी फिरतच आहे. पोरं पळतच आहेत. पळू दे की. त्यांच्या पायाला नख नाही राहिलं. नख मग पळू पळून बर तरी तुम्ही म्हणता धावपळ. मग काय म्हणायचं? गवळण म्हणायचं. असं आहे काय? पीठ तिथे चाळण आहे, चहा तिथे गाळण आहे, बर गण तिथे गवळण आहे. खरंय म्हणलं. आहे का नाही? बरोबर. मग गवळण म्हणायची कुणी? गवळण मानाची कटोरी साहेबांनी. कुणी? भीमाशंकर कटोरी ज्यांनी कार्यक्रम केला त्यांनी कुठे म्हणायचे. ते आहेत का? बोलवा त्यांना इकडे. दादा म्हणता का गवळण? ते हात जोड देतो मग पाया पडतो पण मला गवळणीचा नाद करायला का लावू? काय झालं काय? अरे बाबा हा. गवळण म्हणजे तरुण बांधवांची धडकन वाढवणारी. बर गवळण म्हणजे ह्यांना वाट बघायला लावणारी. गवळण म्हणजे माझ्या माता बहिणीला वेळ लावणारी. खरंय. साऱ्या कार्यक्रमाचं नाक बर म्हणजे गवळण. असं आहे का? सर्व कार्यक्रमाचा सार म्हणजे गवळण. अरे वा. आणि सर्व कार्यक्रमाचा देखणा भाग म्हणजे राधा गवळण. असं आहे का? यांच्या भेटीला कशी आली पाहिजे? धावत पळतच आली पाहिजे. तरुण बांधवांना कशी भेटली पाहिजे? ठुमकत मुरडत आली पाहिजे. बाजाराला कशी गेली पाहिजे? लयच जोरानं गेली पाहिजे. कशी आली पाहिजे? धावत पळा. वडय ढोलिया. राधा गवळण तुमच्यासारखी सासरवशील होती. तिला सुद्धा सासरवास होता. नंदा जावा सासू सासरे होते. महिला मंडळ तरी सुद्धा कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन राधा श्री कृष्णाला म्हणत आहे. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना कान्हा हो. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. पण काय सांगावं तुझ्यासाठी 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 आले म्हणा कान्हा रे. तुझ्यासाठी आले म्हणा करत कान्हा रे. तुझ्यासाठी आले म्हणा रे. तुझ्यासाठी आली म्हणा देवा रे. तुझ्यासाठी आली म्हणा कान्हा रे. तुझ्यासाठी आली म्हणा. मुळीच नव्हतं 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 मुळीच नव्हतं कान्हा. मुळीच नव्हतं माझ्या मनात मुळीच नव्हतं कान्हा. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले म्हणा कान्हा रे. तुझ्यासाठी आले म्हणा करत कान्हा रे. तुझ्यासाठी आले म्हणा कान्हा रे. तुझ्यासाठी आली म्हणा देवा रे. तुझ्यासाठी आली म्हणा कान्हा रे. तुझ्यासाठी आली म्हणा. पहिल्याच
तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी ही जोडीला संसार तुझ्यासाठी ही जोडीला संसार तुझ्यासाठी मोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी ही जोडीला संसार तुझ्यासाठी ही जोडीला संसार मुरली वाजवी तो खाना कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना तुझ्यासाठी आले म्हणा गाना रे तुझ्यासाठी आले म्हणा करत गाना रे तुझ्यासाठी आले म्हणा गाना रे तुझ्यासाठी आले ही मनात गाना रे तुझ्यासाठी आले ही मनात गाना रे तुझ्यासाठी आले ही मनात जाऊया चला चला कॅमेरावाला दुसऱ्या कडव्यामध्ये राधा कोण म्हणते आहा तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवास तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना करत काना रे तुझ्यासाठी आले वना गाना रे तुझ्यासाठी आली ही मनात रे तुझ्यासाठी आली ही मनात परत गाना रे तुझ्यासाठी आली ही मनात आहा वर वर आहा गवळणीच्या शेवटी मंडळी संत एकनाथ महाराज म्हणतात महिला मंडळ एक जनाधने विनविते राधा शरण आली तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा एका जनाधने विनविते राधा 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 एक जनाधने विनविते राधा शरण आली तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना मुरली वाजवी तो काना त्या कुंजवना महिला मंडळ तुमच्यासाठी एवढी कष्ट करतात ते तुम्ही कार्यक्रम ऐकावा एवढी धडपड करतात तुम्ही नुसत्या टाळ्या बी वाजवतात त्यांच्यासाठी हा आता मला बरं वाटते बघा म्हणून काय म्हणायचं खास तुमच्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात खरंच काना तुझ्यासाठी आले वनात काना रे तुझ्यासाठी आली वनात हे वारे तुझ्यासाठी आली वनात खरंच काना रे तुझ्यासाठी आली वनात हे मुळीच नव्हतं 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 मुळीच नव्हतं काना मुळीच नव्हतं माझ्या मनात मुळीच नव्हतं काना मुळीच नव्हतं रे देवा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात खरंच काना रे तुझ्यासाठी आले वनात काना रे तुझ्यासाठी आली वनात खरंच काना रे तुझ्यासाठी आली तुझ्यासाठी आले वनात